नमस्कार मैत्रिणींनो, नम्रताज व्हिडिओज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज माझ्या चॅनलवरील पहिला व्लॉग बनवत आहे आणि तो व्लॉग माझ्या आईवरती आहे। व्लॉग मी माझ्या आईला डेडिकेट करत आहे। कृपया व्हिडिओ पूर्ण पहा। मैत्रिणींनो, आईबद्दल ज्या भावना आठवणी आहेत त्या अर्थातच संपूर्ण व्यक्त होणं शक्य नाही, परंतु मी माझ्या पद्धतीने माझ्या भावना मांडण्याचा प्रयत्न केलाय। आज माझ्यासारख्याच कितीतरी मैत्रिणी या व्हिडिओशी रिलेटेड असतील। विनंती, व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास शेअर करा। क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा। आई हा सर्वांच्या हृदयातला, मनातला आणि जिव्हाळ्याचा विषय। प्रत्येकाच्या आयुष्यातील एकमेव अशी व्यक्ती जी कुठल्याही हेतूशिवाय आपल्या मुलांवर भरपूर प्रेम करते। आई ही प्रेमाची, समर्पणाची, सौजन्याची आणि संवेदनशील प्रतिमाच आहे। ती जोपर्यंत घरात आहे ना, तोपर्यंत तिचे अस्तित्व आपल्याला तितकेसे जाणवत नाही जितके प्रकर्षाने ती नसताना जाणवते। आई ही सर्व घराला जोडून ठेवणारी आणि बांधून ठेवणारा धागा असतो। आईसाठी काय काय लिहू आणि आईसाठी कसे लिहू, आईसाठी काय काय लिहू आणि आईसाठी कसे लिहू। आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत माझ्याकडे। आईवरती लिहिण्या इतपत माझे व्यक्तिमत्व नक्कीच नाही मोठे। काय बोलू आईबद्दल? मनात तर खूप दाटलेलं आहे, पण सर्वच गोष्टी मोकळं नाही होत आहेत। आज माझ्या आईला जाऊन 3 वर्ष झाली, परंतु असा एकही दिवस नाही की 1 मिनिट नाही आईची आठवण येत नाही। किती बोलू आईबद्दल, शब्द कमीच पडतील। प्रत्येक गोष्टीत भरभरून उत्साह, प्रत्येक गोष्टीची आवड असणारी माझी आई आज मात्र काळाच्या पडद्यामागे गेली आहे, जिला विसरणे आम्हाला अत्यंत अवघड गोष्ट आहे। खूप जेमतेम आणि थोडक्या पैशांमध्ये संसार करत असताना देखील तो तितकाच आनंदाने आणि समाधानपूर्वक करीत दिवस काढले। भयंकर इच्छाशक्ती तिच्याजवळ होती। आई, वडील आणि आम्ही 5 भावंडे असे आमचे कुटुंब। वडील मिलिटरीमध्ये सेवेस होते। घरी वडील पैसे पाठवत असत आणि आई घरी शेती करून आमच्या मुलांचा खूप छान प्रकारे सांभाळ करीत होती। आईला बऱ्याच वर्षांपासून हृदयाचा त्रास होत होता। 1995 साली आईचे हृदयाचे ऑपरेशनही केले होते। तेव्हा आम्ही भावंडे खूप लहान होतो, पण देवाच्या दयेने म्हणा ऑपरेशन खूप छान सक्सेस झाले होते। आपल्याला जो काही त्रास आहे तो आपण देवाने दिलेले भोग समजून भोगावा, हे तिचे बोलणे। आपण आपली नीतिमत्ता कायम साफ ठेवावी। दुसऱ्या माणसाने गाय कापली म्हणून आपण वासरू कापू नये, असे ती नेहमी म्हणत असायची। आपली नीतिमत्ता साफ असली की देव आपल्याकरता नेहमी कुठल्या ना कुठल्या रूपात उभा राहत असतो। आपल्या आनंदासाठी दुसऱ्याला कधी त्रास होईल असे वागू नका आणि कर्म चांगले करीत राहावे, भलेही त्याचे फळ देवाने आपल्याला नाही दिले ना तरी आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी ते आशीर्वाद असतात, असं ती नेहमी म्हणत राहायची। आमच्या आईला माणसांची खूप आवड। जितके सगळे गोळ्यामेळ्याने राहू, एकत्र राहू, तितके तिला आवडायचे। भुकेलेल्याची भूक जाणार, तहानलेल्याची तहान जाणार, आपल्याला पांडुरंग काही कमी करणार नाही, असं ती नेहमी सांगत राहायची। घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ती खूप छान प्रकारे आदरातिथ्य करत असे। खाऊ पिऊ घालायची। घरात आलेला माणूस कधीही विनमुख पाठवू नये, म्हणजे न खाता पाठवू नये, ही तिची शिकवण। चुलत असू, मावस असू किंवा शेजारचे असू, तिला प्रत्येकाचे आपल्या पोटच्या मुलाप्रमाणेच कौतुक असे। माझी आई आणि तिच्या 5 बहिणी, आजी, आजोबा, चुलते, चुलत्या, आत्या, पणजी, पंजोबा आणि टोटल 11-12 भावंडे, अशा 40 लोकांच्या कुटुंबात राहिलेली वाढलेली माझी आई
खूप म्हणजे खूप माणसांची आवड असणारी, सर्वांनाच आपलं मानणारी माझी आई. मैत्रिणींनो, आपल्या जीवनात अगदी निस्वार्थी आणि कुठल्याही आशेशिवाय प्रेम करणारी आपली आईच असते. अगदी आहे तोपर्यंत रोज न चुकता येणारा कॉल आईच करत असते. तिची ना एक छान गोष्ट सांगायची म्हणजे आई स्वयंपाकात खूप हुशार होती. तिच्या हाताला सुद्धा इतकी चव असायची. त्यावेळी ना कुठला मोबाईल आणि ना कुठले यूट्यूब, पण तरीही स्वयंपाकात तिची एक वेगळीच क्रिएटिव्हिटी असायची. जुन्या पद्धतीचेच नाही तर अगदी चायनीज, साऊथ इंडियन पदार्थसुद्धा खूप सुंदर बनवायची. पुरणपोळी, कटाची आमटी ह्या पदार्थांची चव तर अगदी न विसरण्यासारखीच. माझ्या शाळेतील मैत्रिणी अजूनही आईच्या जेवणाची आठवण काढतात. आई नेहमी म्हणायची की देवाने मला माझ्या पोराबाळांचे व्यवस्थित होईस्तोपर्यंत नीट ठेवावं. सर्वांचं जिथल्या तिथं झालं की मग काय होईल ते होईल. तिची इच्छाशक्ती खूप प्रबळ होती. ती नेहमी म्हणायची माझ्या पोरांचं मी सगळं व्यवस्थित करेन. जोपर्यंत तिची इच्छाशक्ती होती तोपर्यंत तिला तिचे शरीरसुद्धा साथ देत राहिले. जेव्हा तिला असे वाटू लागले की आता मी सगळं जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, सर्वांना ज्याच्या त्याच्या लाईनीला लावून दिलेलं आहे, आता माझे शरीर मला साथ देईना, जेव्हा तिची इच्छाशक्ती संपली, जेव्हा ती मनातून हारली, त्याच वेळेस ती त्या मार्गाला लागली. 1 मे महाराष्ट्र दिन. आई आम्हाला सोडून गेलेली 3 वर्ष या दिवशी पूर्ण झाले. आई, तुझ्या वर्षश्राद्धानिमित्त आम्ही सर्वांनी मातोश्री वृद्धाश्रम कोथरूड येथे वृद्धाश्रमाला अन्नदान केले. त्या दिवशी सर्वांच्याच मनाला एक वेगळेच असं समाधान वाटत होते. बरीचशी वृद्ध मंडळी, महिला आणि आमच्याकडे भावंडांकडे आपुलकीने आणि कौतुकाने पाहत होती आणि भरभरून आशीर्वाद देत होती. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आई जणू काही सांगून जात होते की आज आईला जाऊन 3 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा ही मुले आईची आठवण काढत आहेत. कोणालाही विनमुख न ठेवण्याची तिची शिकवण मुलं अजूनही जोपासत आहेत. याचं खरंच त्यांना खूप कौतुक वाटत होतं. तसं काहींनी बोलूनही दाखवले. आम्हीसुद्धा आमच्या मुलांना खूप चांगले शिकवले, पण तरीही आज आम्हाला इथे राहण्याची वेळ आली आहे हे त्यांचं दुःख त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहूनच कळत होते. आई, खरंच आम्हाला तुला विसरणं खूप अवघड जात आहे. आई, तू आमच्यासाठी खूप केलंस, पण आम्हाला तुझं काहीच करण्याची संधी नाही मिळाली. देवाजवळ एकच प्रार्थना करेन, देवा पुढच्या जन्मी सुद्धा तुझ्याच पोटी जन्म मिळू दे. मैत्रिणींनो, एकच विनंती करेन, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत कॉल आला तर 2 मिनटं वेळात वेळ काढून 2 मिनटे फोनवर बोलत चला. अधूनमधून भेटून येत चला, कारण नक्कीच आपल्याकडून त्यांना दुसरी काही अपेक्षा नसते. एकदा जर ही 2 व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली तर ती परत जागा कोणीही घेऊ शकत नाही आणि नंतर त्रास करून घेऊन सुद्धा उपयोग नाही. मैत्रिणींनो, प्लीज भावना समजून घ्या. व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा. धन्यवाद.